अंदाज लाभलेले आहेत अनिकेत कोळंबेकर यांना, सूरज शिंदे आणि सागर बेनकर. या पुढील होणारा सामना चांदोरकर ब्रदर्स वर्सेस अमरदीप भोसले या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की त्वरित नाणेफेकीसाठी स्टेजवरती यायचं आहे. आपल्याला सामन्यांना उशीर होतो याची नोंद घ्यायची आहे. चला तर मग मॅच कडे वळूया. जबरदस्त एक सामना ब्लॅकस्मिथ रॉयल्स वर्सेस जगदंबा वॉरियर्स. स्ट्राईकला आहेत ते सूरज शिंदे, नॉन स्ट्राईकला आहेत सागर बेनकर. संघातर्फे पहिलं वैयक्तिक पहिलं शतक घेऊन आले सचिन. पाहूया कसं षटक हातात आहेत आपल्या संघासाठी आणि जगदंबा या संघाला आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती जोरदार टाळ्या झाला पाहिजे. पहिला चेंडू, सुंदर चेंडू, रिव्हर्सचा फटका आणि इथे डिक्लेअर झोन मध्ये एक धाव. या एका धावेने संघाचं खातं खोलतायत, वैयक्तिक खातं खोलतायत. सूरज यांचं वैयक्तिक खातं खोलतायत, संघाचं खातं खोलतायत. संघाच्या धाव संख्येत 1 ने भर, 1 बॉल 1 असं समीकरण. दोन्ही मात्र बलाढ्य संघ समोरासमोर आज लढत करत असताना पहिल्या चेंडूवरती मात्र एक धाव ठोकली आहे. रिव्हर्सचा फटका होता सूरज यांच्या बॅट मधून. सचिन यांचा पुढील चेंडू सामना करतील सूरज. एक तडाखेबाज फलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं तो सूरज मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करत असताना दुसरा चेंडू सचिन यांचा सामना करतील सूरज. सुंदर फटका, तितकंच सुंदर क्षेत्ररक्षणही पाहायला मिळतंय आणि एक अवांतर इथे एक चांगला चेंडू म्हणून सचिन यांनी एक डॉट चेंडू टाकलेला आहे आणि इथे एक फलंदाजाला कुठेतरी कमबॅक करून ठेवलंय, तोच म्हणजे सूरजला. सचिन यांचा पुढील चेंडू सामना करतील ते सूरज. चांगला चेंडू, खूपच सुंदर चेंडू टाकला होता पण इथे डिक्लेअर झोन मध्ये एक धाव मिळेलच. एका धावेने संघाच्या धावसंख्येत मात्र भर होते. संघाची धावसंख्या होते ती 2, 3 बॉल 2 असं समीकरण. दोन्ही बलाढ्य संघ आमने सामने एक लढत मात्र पाहायला मिळते इथे आपल्याला. ब्लॅकस्मिथ रॉयल्स वर्सेस चांदोरकर ब्रदर्स दोन्ही नामांकित असे संघ आहेत या लोअर क्रिकेट असोसिएशन मध्ये. कालच्या सत्रात चांगली बॅटिंग बॉलिंग केली होती या दोन्ही संघाने आणि आज दुसऱ्या दिवशी पण ते या मैदानामध्ये दिसत आहे. सचिन यांचा पुढील चेंडू, सुंदर चेंडू, सुरेख चेंडू, पण एक धाव काय रोखू शकत नाहीयेत आणि एका धावेने संघाच्या धावसंख्येत मात्र भर होते. संघाची धावसंख्या होते ती 3, 4 बॉल 3 असं समीकरण. चांगली गोलंदाजी करतोय सचिन आपल्या संघासाठी. कोणते मोठे फटके खेळण्याची संधी मात्र इथे दिली जात नाहीये सूरजाला. सूरज एक घातक म्हणून एक विस्फोटक फलंदाज आहे, त्याच्याकडे बघून त्याचं नाव आज चर्चेत आहे. तो सूरज बॅटिंग मार्कवर आहे. सचिन यांचा पुढील चेंडू, सुंदर चेंडू, सुरेख चेंडू आणि इथे सूरजला मात्र काही कळू देत नाही. टप्पा पडल्यानंतर गरकन फिरतोय चेंडू आणि सूरज यांच्या बॅटवर मात्र काही येत नाहीये आणि चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल सचिन यांची आपल्या संघासाठी. काय गोलंदाजी करतायत आपल्या संघासाठी. जी लढत पाहिजे ती लढत इथे पाहायला मिळते जगदंबा वॉरियर्स कडून. सचिन यांचा पुढील चेंडू सामना करतील सूरज. संघाची धावसंख्या मात्र स्थिरावते. सुंदर चेंडू, तितका सुंदर फटका आणि हा सीमारेषा पार चौकार. सूरज यांच्या बॅट मधून खणखणीत चौकार. या चौकाराने संघाच्या धावसंख्येत मात्र बदल होतोय. संघाची धावसंख्या होते ती 7 धावा धाव फलकावरती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते ती 7 धावा धाव फलकावर. जबरदस्त सामना इथे रंगतोय जगदंबा वॉरियर्स वर्सेस ब्लॅकस्मिथ रॉयल्स या दोन्ही बलाढ्य संघांमध्ये. पहिला षटक हाताळले सचिनने आणि आपल्या षटकामागे फक्त 7च धावा खर्च केले आहेत. पाहूया आता राकेश चांदोरकर कोणाच्या हातामध्ये चेंडू सोपवतायत. या सूरजला आणि सागरला रोखण्यासाठी कोणाला पाचारित करतायत इथे पाहूया. राकेश
खूप वर्ष इथे कॅप्टनशिप मध्ये आज स्वतः संघ मालक असून जबरदस्त अशी रणनीती आखून आजचा हा सामना खेळण्यास उतरले आहेत. पाहूया कशा प्रकारे हा सामना ही लढत आपल्या संघाकडे झुकवतायत का. संघातर्फे दुसरं वैयक्तिक पहिलं शतक घेऊन आलेत नवीन गोलंदाज. संघातर्फे दुसरं वैयक्तिक पहिलं शतक घेऊन आलेत कैलाश. एक नामांकित असे गोलंदाज कैलाश. पाहूया आपल्या संघासाठी कशी गोलंदाजी करतायत. कालच्या सत्रामध्ये चांगली गोलंदाजी फलंदाजी त्यांच्या मार्फत पाहायला मिळाली. तेच कैलाश बॉलिंग मार्कवर संघातर्फे दुसरं शतक घेऊन आलेत. एक टेनिस क्रिकेट मधील एक मोठं नाव कैलाश रणदिवे. पाहूया आपल्या संघासाठी कशी गोलंदाजी करताय. समोर आहे तो सागर बेनकर, एक लेफ्ट हँड बॅट्समन ज्याचं नाव काळा चौकी विक्रोळी दिवा इथे गाजत असतो. तोच मटबुद्रुक कणकवली मॅन फ्रॉम मटबुद्रुक सागर बेनकर. पहिला चेंडू कैलास रणदिवे. चांगला चेंडू, निर्धाव चेंडूची सांगता, जबरदस्त गोलंदाजी कैलाश रणदिवे. एक जबरदस्त फॉर्म मध्ये असणारा फलंदाज तसंच गोलंदाज पण आहे आणि त्याचंच इथे चित्र पाहायला मिळतंय. पुढील चेंडू, सुंदर चेंडू, सुरेख चेंडू. चेंडू पडल्यानंतर उसळी घेतोय आणि सागर यांच्या बॅटवर मात्र काय तो चेंडू येत नाहीये आणि सलग 2 चेंडू निर्धाव टाकलेत कैलाशांनी आणि कुठेतरी थांबवायचा प्रयत्न करतायत हा सामना. सुंदर चेंडू, सुरेख चेंडू. काय गोलंदाजी म्हणावी लागेल कैलाशांची. सागरला मात्र काही चेंडू समजत नाहीये. सलग 3 चेंडू निर्धाव टाकतायत कैलाश. राकेश चांदोरकरला मात्र हा सामना जिंकायचाच आहे आणि त्याचं हे चित्र मात्र इथे दिसतंय. रणनीती आणि इथे फलंदाज होतोय बाद. सागर बेनकर यांची खेळी येते संपुष्टात. एक बसलेला ब्लॅकस्मिथ रॉयल्सच्या संघाला पहिला धक्का. सागर बेनकर बॅक टू द पवेलियन. काय गोलंदाजी केली आहे. कैलाससाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. पहिला चेंडू निर्धाव, दुसरा चेंडू निर्धाव, तिसरा चेंडू निर्धाव आणि चौथ्या चेंडू मध्ये मात्र सागरची विकेट गमावलेली आहे. काय गोलंदाजी केली आहे. खरोखरच मला का राकेशने पाचारित केलं इथे त्याचं इथे चित्र आपल्याला दिसतंय की राकेशने माझ्या हातामध्ये चेंडू दिलाय तर मला त्याला जिंकून द्यायचंच आहे आणि समोरच्या फलंदाजाला बाद करायचं आहे आणि तेच इथे चित्र दिसतंय आपल्याला. तसेच नवीन फलंदाज प्रतीक पाडवलकर. चला मीटिंग घेऊ नका. प्रत्येक चेंडूवरती राकेश चांदोरकर पेनल्टी देण्यात येईल. मॅच सुरू आहे. लवकरात लवकर चालू करायचा सामना. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रतीक पानवलकर चुनाभट्टीवरून बिलॉंग करतोय. चेंबूरवरून बिलॉंग करत आहे प्रतीक पानवलकर. एक जबरदस्त बॅटर मैदानाच्या आतमध्ये, एक विस्फोटक फलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं तोच फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रतीक पानवलकर. पाहूया आपल्या संघासाठी कशी फलंदाजी करतो. कालच्या सत्रामध्ये जबरदस्त फलंदाजी करून आपल्या संघाला विजय करून दिला होता. तोच फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रतीक पानवलकर. कैलाश रणदिवे यांचा पुढील चेंडू सामना करतील प्रतीक पानवलकर. सुंदर चेंडू, तितका सुंदर फटका आणि जणू काही प्रावेलन म्हणूनच सेट होऊन आलेले पहिल्या चेंडूवरती कैलाशला ठोकलाय षटकार. या षटकाराने संघाच्या धावसंख्येत मात्र बदल होतोय. संघाची धावसंख्या होते ती 13 धावा धाव फलकावरती. काय फटका खेचलाय. मी बोललो होतो कालच्या सत्रामध्ये जबरदस्त फॉर्म मध्ये असणारा फलंदाज प्रतीक पानवलकर मैदानाच्या आतमध्ये आल्या आल्या षटकार ठोकतोय. कैलासांचा पुढील चेंडू सामना करतील प्रतीक. सुंदर चेंडू. आता मात्र झेल होऊ शकतो आणि झेलच्या खाली फिल्डर्स आणि इथे झेल सुटतोय.
प्रतीकाला मिळालेला आहे जीवदान. काय सामना रंगतोय. पहिल्या चेट्टूवरती षटकार मात्र ठोकला, त्यानंतर मात्र कैलाशने त्याला जाळ्यात पकडायचा प्रयत्न केला पण नाही, जाळ्यातून सटकले आहेत. पाहूया आता याचा फायदा कसा उचलतायत की मला एक मिळालेलं जीवदान मी कसं सार्थक करून दाखवेल. अनिकेत कोळमेकर यांना त्यांचा संघ कसा विजय करून देईल याच प्रात्यक्षिक. या स्पर्धेसाठी पहिली दुसरी तिसरी ट्रॉफी स्पॉन्सर केलेले संजय रमेश भोसले, शिवसेना उपजिल्हाप्रमुख नवी मुंबई यांचा आम्ही लोअर असोसिएशन तर्फे सहर्ष स्वागत करत आहोत, तसेच आभार मानत आहोत. आम्हाला तुम्ही सहकार्य केल्याबद्दल आम्ही तुमचे शतशः आभारी आहे. धन्यवाद साहेब. असंच सहकार्य करत राहा आणि वेळोवेळी आम्हाला अशीच साथ देत राहा. तुमचं सहकार्य आमच्यासाठी मोलाचं आहे. चला तर मग मॅच कडे येऊया. संघातर्फे तिसरं वैयक्तिक पहिलं शतक घेऊन आले नवीन गोलंदाज सचिन. संघातर्फे तिसरं शतक वैयक्तिक दुसरं शतक. सचिन हे जबरदस्त फॉर्म मध्ये असलेले प्लेयर आहेत. चांदोरकर ऑरियन्स या संघाकडून गोलंदाजी मार्कवर सचिन. सामना करतील सूरज. सुंदर चेंडू, तितका सुंदर फटका आणि इथे एक धाव. या एके धावेवरती समाधान मानावं लागेल सूरजाला आणि संघाच्या धावसंख्येत मात्र भर होते. संघाची धावसंख्या पुढे सरसावते. संघाची धावसंख्या होते ती 14 धावा धाव फलकावरती. चांगला गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं तो सचिन बॉलिंग मार्कवर दुसरा षटक घेऊन आलाय. वैयक्तिक संघाचं तिसरं षटक प्रगतीपथावर असताना सचिन यांचा पुढील चेंडू. सामना करतील सूरज. चौदा सॉरी माफ करा अनिकेत, 16 झालेला आहे, माफ करा, थोडीशी चुकी झाली आहे इथे. एक झाला ना, 17 झाला. 17 धावा धाव फलकावरती. चांगला गोलंदाज आहे सचिन. कोणते मोठे फटके खेळण्याची संधी मात्र दिली जात नाहीये सचिन यांच्या बॉलिंग मार्कवर. सचिन यांचा पुढील चेंडू. सामना करतील सूरज. चांगला फटका इथे मात्र खेळलाय आणि इथे एक धाव घेण्यात यशस्वी दोन्ही फलंदाज. आणि एका धावेने संघाच्या धावसंख्येत मात्र भर होते. संघाची धावसंख्या झाली आहे ती 18 धावा धाव फलकावरती. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल सचिन यांची आपल्या संघासाठी. आतापर्यंत चांगली गोलंदाजी करतायत. कोणते मोठे फटके खेळण्याची संधी मात्र देत नाहीयेत. सचिन हे चांगले गोलंदाज आहेत. सचिन यांचा पुढील चेंडू. सामना करतील प्रतीक. चांगला चेंडू, तितका चांगला फटका. एक धाव घेण्यात यशस्वी दोन्ही फलंदाज आणि एक धाव पूर्ण करतात. या एका धावेने संघाच्या धावसंख्येत भर होते. संघाची धावसंख्या होते ती 19 धावा. दोन्ही बलाढ्य संघांमध्ये अटीतटीचा सामना पाहायला मिळतोय. रंगतदार सामना पाहायला मिळतोय. तिसरं शतक प्रगतीपथावर असताना सचिन यांचा पुढील चेंडू. सामना करतील सूरज. सुंदर चेंडू, तितका सुंदर फटका आणि इथे येतोय सूरजच्या बॅट मधून खणखणीत षटकार. या षटकाराने मात्र संघाच्या धावसंख्येत होते भर. संघाची धावसंख्या होते ती 25 धावा धाव फलकावरती. चांगली गोलंदाजी करत होते पण हा लोअर फुल टॉस टाकल्यामुळे त्याचा फायदा मात्र सूरजने उचललेला आहे आणि त्या स्लोअरचा जबरदस्त फायदा उचलून एक षटकार ठोकलेला आहे सचिन यांना. सचिन यांची चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला आतापर्यंत. सचिन यांचा पुढील चेंडू. सामना करतील ते सूरज. चांगला चेंडू, चांगला फटका. झेल होऊ शकतो का? आणि इथे 2 धावा पूर्ण करतात दोन्ही फलंदाज आणि या 2 धावेवरती समाधान मानावं लागतंय. या 2 धाव्याने संघाच्या धावसंख्येत मात्र भर होते. संघाची धावसंख्या होते ती 27 धावा धाव फलकावरती. पुढील होणारा सामना चांदोरकर ब्रदर्स वर्सेस
अमरदीप भोसते दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे नाणेफेकीसाठी लवकरात लवकर स्टेजवरती यायचंय. दुसरा पुकार आहे आपल्यासाठी. सचिन यांचा पुढील चेंडू सामना करतील सूरज. सुंदर चेंडू झेल होऊ शकतो का आणि इथे सूरज यांची खेळी येते संपुष्टात. तू 2 वेळा फटके मोठे खेळलेस पण मी पण तुला काय कमी नाहीये आणि तेच इथे चित्र मात्र पाहायला मिळते. सचिनने मात्र सूरजची खेळी संपुष्टात आणलेली आहे आणि सूरज बॅक टू द पवेलियन. आणि कालच्या सत्रामध्ये जे फलंदाज आतापर्यंत या सत्रामध्ये जबरदस्त फॉर्म मध्ये असणारे अनिकेत कार्तिक कोळंबेकर मैदानाच्या आतमध्ये. पाहूया आपल्या संघासाठी किती धावा मिळवत आहेत. षटकार चौकारांचे बादशाह म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जातात तेच कार्तिक कोळंबेकर मैदानाच्या आतमध्ये आहेत. किती आले? 27 धावा धावफलकावर असताना 3 षटकांच्या समाप्तीनंतर राकेश चांदोरकर प्रत्येक वेळेस मीटिंग करू नका, इथे आपल्याला उशीर होतोय याची मात्र नोंद घ्या. समर्थ पोमेणकर यांचं इथे आगमन झालेलं आहे. आपण लोअर असोसिएशन मधून त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत. एक जबरदस्त फॉर्म मध्ये असणारे आपल्या समाजातले जबरदस्त फॉर्म मध्ये असणारा प्लेयर कार्तिक आपला समर्थ पोमेणकर यांचं इथे आगमन झालेलं आहे. आम्ही लोअर असोसिएशन तर्फे त्यांचं हार्दिक असं स्वागत करत आहोत. तसंच कार्तिकसाठी एक सुवर्ण संधी आली आहे. सलग 3 षटकारांवरती 1000 रुपयाचं पारितोषिक विनय कातळकर यांच्याकडून. जबरदस्त फॉर्म मध्ये असणारे कार्तिक कोळंबेकर मैदानाच्या आतमध्ये जात आहे सूरजची जागा घेण्यासाठी. आणि पाहूया कशा पद्धतीने इथे फलंदाजी करतायत. कालच्या सत्रामध्ये मात्र जबरदस्त फॉर्म होता त्यांचा. षटकार चौकारांचे बादशाह म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं तेच कार्तिक कोळंबेकर आत्ता आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळत आहेत आणि स्वतःच्या होम ग्राउंड मध्ये पाहायला मिळत आहेत. कार्तिक कोळंबेकर एक टेनिस क्रिकेट मधील मोठं नाव. सातत्याने आपल्याला टेनिस क्रिकेट मध्ये यांना पाहिलं जातं, बघायला मिळतं. चांगल्या संघांमध्ये खेळत असतात. नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये. बॉलर नेम कुलभूषण लोहार. पाहूया आपल्या संघासाठी कशी गोलंदाजी करतायत. आतापर्यंत 3 षटकांमध्ये फक्त 27 धावा खर्च केले तिन्ही गोलंदाजांनी. पाहूया कुलभूषण आपल्या संघामागे समोर आहे तो प्रतीक. सुंदर चेंडू, सुरेख चेंडू, जबरदस्त गोलंदाजी कुलभूषण लोहार. प्रतीकला मात्र काही चेंडू समजला नाहीये. चेंडू पडल्यानंतर उसळी घेतोय आणि इथे निर्धाव चेंडूची सांगता. संघाची धावसंख्या मात्र स्थिरावते. संघाची धावसंख्या होते ती 27 धावा धावफलकावरती. कुलभूषण यांचा पुढील चेंडू सामना करतील प्रतीक पानवलकर. चांगला चेंडू, निर्धाव चेंडूची सांगता. काय गोलंदाजी करतायत. जबरदस्त गोलंदाजीचं प्रात्यक्षिक पाहायला मिळतं इथे. कुलभूषण सलग 2 चेंडू निर्धाव टाकतायत. ते सुद्धा एक विस्फोटक आणि घातक फलंदाज म्हणजेच प्रतीक पानवलकर, ज्यांच्या बॅटला चेंडू लागल्यानंतर सीमारेषा पार होतो असे घातक फलंदाज म्हणजेच प्रतीक पानवलकर. कुलभूषण यांचा पुढील चेंडू सामना करतील प्रतीक पानवलकर. चांगला चेंडू, झेल होऊ शकतो का. झेलच्या खाली फिल्डर आणि इथे मात्र येतोय तो खणखणीत षटकार प्रतीक यांच्या बॅट मधून. आणि संघाच्या धावसंख्येत मात्र इथे बदल होतोय. संघाची धावसंख्या होते 33 धावा धावफलकावरती. काय गोलंदाजी करतोय. आपल्या संघासाठी चांगली गोलंदाजी ठेवली होती पण आता मात्र प्रतीक थांबलेला नाही. प्रतीकने एक चांगला षटकार ठोकलाय कुलभूषणला. कुलभूषण यांचा पुढील चेंडू सामना करतील प्रतीक पानवलकर. एक जबरदस्त फॉर्म मध्ये असणारा प्लेयर. पाहूया सुंदर चेंडू, तितका सुंदर फटका.
एक धाव घेण्यात यशस्वी दोन्ही फलंदाज. आणि इथे कार्तिक पण सध्या फॉर्म मध्ये असल्या कारणाने कोणती रिस्क घेतली जात नाहीये इथे. पाहूया षटकार चौकारांचे बादशाह म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते कार्तिक कोळंबेकर स्ट्राईकवर आलेले आहेत मात्र. आणि समोर आहे तो कुलभूषण, एक अनुभवी गोलंदाज. पाहूया कार्तिकला कसं रोखण्याचं काम करतोय कुलभूषण यांचा. पुढील चेंडू, सुंदर चेंडू, सुरेख चेंडू आणि बीट करून जातोय कार्तिक कोळंबेकर यांना. आणि पंचांकडे दाद मागितली जाते आणि त्यांच्यासाठी एक सुवर्ण संधी आहे विनय कातळकर यांच्याकडून. जर त्यांनी सलग 3 षटकार ठोकले तर 1000 रुपयाचं पारितोषिक आले. त्या संधीचा फायदा उचलायचा आहे कार्तिक कोळंबेकर. पाहूया कसं फायदा उचलतायत. सलग 3 चेंडूंवरती 3 षटकार ठोकले तर 1000 रुपयाचं पारितोषिक. सुंदर चेंडू, सुरेख चेंडू, लोअर फुट टच, पण बॅटला काही कनेक्ट झालेला नाहीये. कार्तिक कोळंबेकर यांच्या बॅटला मात्र काही चेंडू लागला नाहीये. आणि जर काय लागला, कनेक्ट झाला असता तर षटकारच ठोकला असता. पण ते चित्र इथे पाहायला मिळालं नाही आम्हाला. वाटलं होतं षटकार ठोकतील पण बॅटचा आणि बॉलचा काही संपर्क झालेला दिसत नाहीये. संघाची धावसंख्या मात्र इथे झाली आहे ती 35 धावा धाव फलकावरती. 4 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते ती 35 धावा. चला प्रत्येक ओव्हरला मीटिंग करू नका. राकेश चांदोरकर, आपल्याला उशीर होतोय, कृपया तुम्ही आम्हाला सहकार्य करा याची अपेक्षा. तसेच पुढील होणारा सामना अमरदीप भोसले वर्सेस चांदोरकर ब्रदर्स या दोन्ही बलाढ्य संघांमध्ये होणारा सामना. मी विनंती करतोय शेवटचा पुकार असेल, लवकरात लवकर नाणेफेकीसाठी स्टेजवरती यायचे, नाहीतर तुम्हाला पेनल्टी देण्यात येईल याची नोंद घ्यायची आहे. चला नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये. बॉलर नेम राकेश चांदोरकर. साहिल संघातर्फे 5वं वैयक्तिक पहिला शतक गवलेले साहिल. पाहूया कशी गोलंदाजी करतात. पहिला चेंडू सामना करतील कार्तिक कोळंबेकर. सुंदर चेंडू, झेल होऊ शकतो का? झेलच्या खाली फिल्डर, सुंदर झेल पकडलाय आणि इथे कार्तिक कोळंबेकरची खेळी संपुष्टात येते. कार्तिक बॅक टू द पॅव्हेलियन. काय गोलंदाजी केली पहिल्या चेंडूवरती मात्र कार्तिक कोळंबेकरला माघारी परतवतायत. जबरदस्त गोलंदाजीचं प्रात्यक्षिक पाहायला मिळतं इथे. साहिल काय गोलंदाजी केली आहे. मला वाटतं तो विचार करूनच आलेला की मी आता कार्तिकला घरी पाठवणार आणि त्याला तोच त्याचा पहिलाच चेंडूवरती त्याला फसवलंय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये विजय. पाहूया या संघाला विजय करून देतात का. नावात मात्र विजय आहे पण मॅच मध्ये विजय करून देतात का. पाहूया विजय मैदानाच्या आतमध्ये. समोर आहे तो साहिल, एक जबरदस्त गोलंदाज. चांदोरकर ऑरियन्स या संघाकडून, जगदंबा ऑरियन्स या संघाकडून. अरे आणि पुन्हा एकदा इथे झेल होऊ शकतो. फलंदाज होतोय बाद. अरे काय गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला मैदानाच्या आतमध्ये. साहिल यांची जबरदस्त गोलंदाजी. सलग 2 चेंडूंवरती 2 गडी गारद केलेत आणि विजयला मात्र परत पाठवलंय. जबरदस्त गोलंदाजीचं इथे प्रदर्शन मात्र पाहायला मिळतंय साहिल यांच्या स्वरूपात. जगदंबा वॉरियर्स या संघाचा आता मात्र स्वतः संघाचे संघ मालक अनिकेत कोळंबेकर फलंदाजीसाठी मैदानात आणि त्यांच्यासाठी एक सुवर्ण संधी आहे. त्या संधीचा फायदा मात्र त्याने उचलायचा आहे. जर त्यांनी 3 चेंडूंवरती 3 षटकार ठोकले तर विनय कातळकर यांच्याकडून 5000 रुपयाचं पारितोषिक मात्र इथे आलेलं आहे. पाहूया मारतोय का आणि या 5000चा मानकरी ठरतोय का. संघाचे संघ मालक अनिकेत कोळंबेकर, एक नेरूळ मधील मोठं नाव अनिकेत कोळंबेकर, स्वतः मैदानाच्या आतमध्ये 3 चेंडूंवरती 3 षटकार ठोकले तर 5000चं पारितोषिक मात्र विनय कातळकर यांच्याकडून.
पाहूया या संधीचा फायदा उचलतात काय. समोर आहे तो साहिल, आता तो मात्र हॅट्रिक वरती आहे. पाहूया ह्या हॅट्रिकची संधी मिळवते का पहिल्याच मॅच मध्ये. पहिला चेंडू, सुंदर चेंडू, सुरेख चेंडू, एक धाव मात्र रोखू शकत नाहीये आणि या एका धावेवरती समाधान मानावं लागते. एका धावेने संघाच्या धावसंख्येत मात्र भर होते. संघाची धावसंख्या 36 धावा धावफलकावरती. चांगली आतापर्यंत चांगली गोलंदाजी साहिलची मात्र इथे पाहायला मिळते. आतापर्यंत 4 चेंडू मात्र हाताळलेत आणि 4 चेंडू मध्ये मला वाटतं एकच धाव खर्च केली आहे. सॉरी, 3 चेंडू हाताळलेले आहेत. या 3 चेंडू मध्ये फक्त एकच धाव खर्च केली आहे साहिलने. चांगली गोलंदाजी आतापर्यंत साहिलची पाहायला मिळते आपल्याला. एक चांगला गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं तो साहिल मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीवरती, गोलंदाज मार्क वरती आहे. पाहूया साहिल, एक जबरदस्त गोलंदाज. राकेश यांनी त्यांच्यामध्ये हातामध्ये चेंडू मात्र शेवटच्या ओव्हरचा सोपवलाय, पण त्याचं एक दायित्व त्याच्यावरती आहे आणि तो चांगलं दायित्व तिथे दाखवतोय आपल्याला. साहिल यांचा पुढील चेंडू, सुंदर चेंडू, तितका सुंदर फटका आणि येतोय प्रतीकच्या बॅट मधून खणखणीत षटकार. या षटकाराने मात्र धावांमध्ये बदल होतोय. धावा होत आहेत त्या 42 धावा धाव फलकावरती. आतापर्यंत चांगली गोलंदाजी करत होते साहिल, मात्र स्ट्राइक चेंज झाल्यामुळे इथे एक चांगला फलंदाज आहे प्रतीक. प्रतीक मात्र जबरदस्त फॉर्म मध्ये आहे कालच्या सत्रापासून आजपर्यंत आणि त्याने मात्र या चेंडूवरती षटकार ठोकलाय. पाहूया पुढील चेंडू साहिल यांचा, सामना करतील मात्र प्रतीक. सुंदर चेंडू, तितका सुंदर फटका, झेल होऊ शकतो का. झेलच्या खाली मात्र फिल्डर, सुंदर झेल पकडला आहे आणि इथे फलंदाज होतोय बाद प्रतीक पानवालकर. बॅक टू द पवेलियन. काय गोलंदाजी केली आहे साहिलने. तू मला षटकार मात्र मारलास, पण मी तुला दुसऱ्या चेंडू मध्ये परती पाठवतोय आणि त्याच एक चित्र इथे पाहायला मिळतंय. जबरदस्त गोलंदाजीचं इथे प्रदर्शन होतंय. चांदोरकर वॉरियर्स, आपला जगदंबा वॉरियर्स या संघाकडून सतत माझ्या तोंडामध्ये चांदोरकर येतोय, कारण ती टीमच चांदोरकरांची आहे आणि सातत्याने हे सगळे प्लेयर चांदोरकर ब्रदर्स मध्येच खेळतात आणि त्यामुळेच थोडीशी मिस्टेक होत आहे माझी, कारण ह्या टीमचं नावच चांदोरकर, जिथे खेळेल तिथे चांदोरकर ब्रदर्स असतं, पण या टीमचं नाव आहे जगदंबा वॉरियर्स. एक जबरदस्त परफॉर्मन्स इथे पाहायला मिळतोय. आजच्या पहिल्या मॅच मध्ये एक रंगतदार सामना इथे मात्र पाहायला मिळतोय. ब्लॅकस्मिथ रॉयल्स वर्सेस जगदंबा वॉरियर्स या दोन्ही संघांमध्ये अटीतटीची लढत इथे पाहायला मिळते. साहिल यांचा पुढील चेंडू, सामना करतील ते नवीन फलंदाज मैदानाच्या, नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. सुंदर चेंडू, तितका सुंदर फटका, झेल होऊ शकतो का आणि येतोय चेंडू फरार. येतील धावा 4 आणि येत मिळतोय चौकार. या चौकाराने संघाच्या धावसंख्येत मात्र भर होते. संघाची धावसंख्या मात्र होते इथे 46 धावा धाव फलकावरती. पुढील होणारा सामना चांदोरकर ब्रदर्स वर्सेस अमरदीप भोसले या दोन्ही संघांना विनंती आहे लवकरात लवकर स्टेज वरती यायचंय. निखिल चांदोरकर, नाहीतर तुम्हाला पेनल्टी देण्यात येईल, याची नोंद घ्यायची आहे. संकेत धोपवकर, लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये यायचंय, स्टेज वरती यायचंय नाणेफेकीसाठी. संकेत नाही, पुढचा सामना खेळवा, यांचं 4 ओव्हरची होईल. नाही येणार आहे ते, पण लेट येते. तिसरी मॅच कोणाची आहे, यांना पेनल्टी देऊन टाकू. सगळ्यांना पेनल्टी नाही, पण पाचच्यांची काय गलती नाही. तुम्हाला संकेत नाही, संकेत नाही येणार आहे. तो समर्थ आलाय. समर्थ आपल्या टीमचे कर्णधार इथे आले असतील तर लवकरात लवकर इथे स्टेज वरती पाठवायचं आहे, नाहीतर तुम्ही इथे स्टेज वरती येऊन भेट द्यायची आहे. कृपया आपला सामना पुढील होईल.
टॉर्चला यायचंय समर्थ पोमेंडकर. शेवटचा पुकार आहे आपल्यासाठी. स्टेजवरती येऊन जायचंय. आणि सुरू असणारा सामना जगदंबा वॉरियर्स वर्सेस ब्लॅकस्मिथ रॉयल्स या बलाढ्य संघांमध्ये. चला सागर बेनकर, अनिकेत कोळंबेकर, चला लवकरात लवकर फिल्डिंग लावून घ्या. सुरू असणारा सामना ब्लॅकस्मिथ रॉयल्स वर्सेस जगदंबा वॉरियर्स या दोन्ही बलाढ्य संघांमध्ये. ब्लॅकस्मिथ रॉयल या संघाने 47 धावांचं आव्हान ठेवलंय जगदंबा वॉरियर्स या संघाला. बघूया या धावांचा कसा पाठलाग करतायत. पुढील होणारा सामना चांदोरकर ब्रदर्स वर्सेस अमरदीप भोसते या संघाचा. इथे नाणेफेक होतोय. हॅलो, अमरदीप हा संघ प्रथमतः नाणेफेक जिंकून फलंदाजी स्वीकारलेली आहे. तसेच चांदोरकर ब्रदर्सच्या संघाला गोलंदाजीसाठी आमंत्रित केलंय. चला लवकरात लवकर इथे क्षेत्ररक्षण सजून घ्या अनिकेत कोळंबेकर, नाहीतर तुम्हाला एक पेनल्टी लावण्यात येईल 10 रनची. चला लवकरात लवकर क्षेत्ररक्षण मात्र सजून घ्यायचंय. ब्लॅकस्मिथ रॉयल्स तसेच सलामीचे फलंदाज मैदानात पाठवायचे आहेत. जगदंबा वॉरियर्स कृपया आम्हाला सहकार्य करा.
बॅटरने मी ते एक प्लेअर पाठवायचा आहे जेणेकरून आपल्याला बॅटिंग लाईनअपचं स्वतः राकेश चांदोरकर स्टेजवरती यायचंय. चला सामना चालू करायचा आहे, उशीर होतोय. स्ट्राईकला आहेत ते फलंदाज राकेश, नाव सांगा. नॉन स्ट्राईकला आहेत ते हर्ष, नॉन स्ट्राईकला आहेत ते कुलभूषण. संघातर्फे पहिलं वैयक्तिक पहिलं शतक घेऊन आलेत ब्लॅकस्मिथ रॉयल्स कडून. गोलंदाजचं नाव अनिकेत कोळंबेकर. गोलंदाज कुणाल. स्ट्राईकला आहेत ते हर्ष, नॉन स्ट्राईकला आहेत ते कुलभूषण. संघातर्फे पहिला वैयक्तिक पहिला शतक घेऊन येत आहेत ते कुणाल. विसरतोय सांगत जा नाव. चला वेळ होतोय. अनिकेत कोळंबेकर लवकरात लवकर सामना चालू करायचा आहे. अनिकेत कोळंबेकर अन्यथा पेनल्टी दिली जाईल. लवकरात लवकर सामना चालू करायचा आहे. चला 1 मिनिटात जर सामना चालू नाही झाला तर 5 रन्सची पेनल्टी असेल. कमिटी निर्णय आहे. अनिकेत कोळंबेकर काय प्रॉब्लेम आहे? पंच लवकरात लवकर सामना चालू करायचा आहे. पंच सर जरा उशीर होतोय. चालू करा सामना प्लीज. रिक्वेस्ट आहे आमची तुम्हाला. स्ट्राईकला येते हर्ष, नॉन स्ट्राईकला येते कुलभूषण. संघातर्फे पहिला वैयक्तिक पहिला शतक घेऊन येत आहेत ते कुणाल.
सामना चालू करायचा आहे. चला पंच. चला संघातर्फे पहिला वैयक्तिक पहिला शतक गावलेलं आहे ते कुणाल. स्ट्राईकला येतो हर्ष. पाहूया आपल्या संघासाठी कसा फलंदाजीचा प्रात्यक्षिक ते करतोय. कुणाल यांचा पहिला चेंडू. सामना करतील ते हर्ष. कुणाल यांचा पहिला चेंडू. सामना करतील सुंदर चेंडू. सुरेख चेंडू सरळ एक्स्ट्री रक्षकाच्या हातामध्ये जाऊन हातवतोय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला कुणाल यांची. एक चांगलं गोलंदाज म्हणून पाहायला मिळतंय. 47 धावांचा पाठलाग करत असताना सुंदर चेंडू. तितका सुंदर फटका आणि ते रनआउटच्या स्वरूपात. इथे चांगली चांगली गोलंदाजी आणि तितकं चांगलं क्षेत्ररक्षणही पाहायला मिळतंय. रनआउटची संधी मात्र होती पण ती इथे घेतली जात नाहीये. कुणाल यांचा पुढील चेंडू. सामना करतील ते कुलभूषण. कुणाल यांचा पुढील चेंडू. सामना करतील कुलभूषण. चला लवकरात लवकर सामना चालू करायचा आहे. सुंदर चेंडू. तितका सुंदर फटका आणि होतोय. चांगली फलंदाज तिथे चांगला फिल्डिंगचं प्रात्यक्षिक पाहायला मिळते सागर बेनकर यांच्याकडून. इथे प्रत्येक चेंडूवरती डिसिजन घ्यायचं नाहीये. कृपया आम्हाला सहकार्य करा. कुणाल आपण खूप लेट करताय बॉलिंग साठी. प्लीज ही ओव्हर संपल्यानंतर तुम्ही इन करा. कोणाला करायचंय ते मध्ये करू शकत नाही. चला सुंदर चेंडू. तितका सुंदर फटका आणि होतोय सीमारेषा पार. चेंडू होतोय बरार. येतोय षटकार. या 6 धावाने मात्र संघाची धावसंख्या होते ती 9 धावा धाव फलकावरती. कुणाल यांचा पुढील चेंडू. सामना करतील कुलभूषण. चांगला फलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं तो कुलभूषण मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करत असताना. कुणाल यांचा पुढील चेंडू. सुंदर चेंडू. सुरेख चेंडू आणि इथे तितकं चांगलं क्षेत्ररक्षणही पाहायला मिळतंय सूरज यांच्या स्वरूपात. चांगली गोलंदाजी करतायत आपल्या संघासाठी कुणाल. कुणाल यांचा पुढील चेंडू. सामना करतील कुलभूषण. सुंदर चेंडू. तितका सुंदर फटका आणि इथे रनआउटच्या स्वरूपात होतोय. फलंदाज डायरेक्ट हिट. काय गोलंदाजी केली आहे आणि फलंदाजाला मात्र माघारी परतावं लागतंय. हर्षाला मात्र माघारी परकावं लागतंय. तू मै मध्ये इथे मात्र एक रनआउटच्या स्वरूपात बाद होतोय हर्ष. एक मोठा गडी इथे फसतोय आणि बाद होऊन तंबूत परततोय आणि त्याची जागा घेण्यासाठी नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये कैलाश.
चला सामना चालू करायचा आहे. संघातर्फे दुसरं वैयक्तिक पहिलं शतक घेऊन आलेत ते प्रतीक पानवलकर. एक जबरदस्त फॉर्म असलेला प्लेअर आपल्याला इथे पाहायला मिळतोय ब्लॅकस्मिथ रॉयल या संघाकडून. मी आहे ना. संघाची धावसंख्या झाली ती पहिल्या षटकाच्या नंतर 9 धावा. संघातर्फे दुसरा वैयक्तिक पहिला शतक घेऊन आले प्रतीक पानवलकर. पहिला चेंडू, सुंदर चेंडू, सुरेख चेंडू. टप्पा पडल्यानंतर मात्र आतमध्ये येतोय आणि इथे कैलाशला मात्र काय तो चेंडू समजला नाहीये आणि कैलाश बीट होत आहे त्या चेंडूवरती. एक अनुभवी असा गोलंदाज आहे प्रतीक पानवलकर. चांगला चेंडू हाताळलाय. प्रतीक यांचा पुढील चेंडू सामना करतील कैलाश. सुंदर चेंडू, सुरेख चेंडू. सलग 2 चेंडू निर्धाव टाकतायत आपल्या षटकामागे. काय मात्र गोलंदाजी करतायत आपल्या संघासाठी प्रतीक पानवलकर. कालच्या सत्रापासून आजच्या सत्रापर्यंत चांगलं स्वतःचं नाव मात्र राखून ठेवलंय. तोच गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रतीक पानवलकर. पुढील चेंडू, सुंदर चेंडू, सुरेख चेंडू आणि फलंदाजाला मात्र काय कैलाशला हा चेंडू समजत नाहीये. सलग 3 चेंडू मात्र निर्धाव टाकलेत प्रतीक यांनी. चांगली गोलंदाजी आतापर्यंत करतायत प्रतीक. प्रतीक यांचा पुढील चेंडू सामना करतील ते कैलाश. सुंदर चेंडू, सुरेख चेंडू आणि इथे मात्र धाव मिळेल. डिक्लेअर धूनमध्ये 1 धाव. 1 धावेने संघाच्या धावसंख्येत मात्र भर होते. संघाची धावसंख्या होते ती 10 धावा धाव फलकावरती. आतापर्यंत 4 चेंडू हाताळलेत प्रतीकने आणि त्या 4 चेंडूंमध्ये मात्र 1च धावा खर्च केलेत. प्रतीक पानवलकर यांचा पुढील चेंडू कैलाशाला. चांगला चेंडू, झेल होऊ शकतो का? आणि ते सागर बेनकर चांगली फिल्डिंग करत असताना इथे 2 धावा मात्र रोखू शकत नाहीयेत. या 2 धावेने संघाच्या धावसंख्येत मात्र भर होते. संघाची धावसंख्या होते ती 12 धावा धाव फलकावरती. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल प्रतीकाची. आपल्या षटकामध्ये 5 चेंडू हाताळलेत, फक्त 3च धावा खर्च केलेत. पाहूया आता हा शेवटचा चेंडू कसा हाताळतायत. सुंदर चेंडू, सुरेख चेंडू. झेल होऊ शकतो का? आणि फलंदाज होतोय बाद कैलाश यांच्या स्वरूपात. संघाला बसलेला दुसरा धक्का कैलास यांच्या स्वरूपात. कैलास बॅक टू द पॅव्हेलियन. काय गोलंदाजी केली आपल्या संघासाठी प्रतीक पानवलकर. जबरदस्त गोलंदाजी. शेवटच्या चेंडूवरती मात्र कैलाशला माघारी पाठवतायत आणि संघाची धावसंख्या इथे स्थिरावते. संघाची धावसंख्या होते 2 षटकांच्या समाप्तीनंतर 12 धावा धाव फलकावरती. खरोखरच चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल प्रतीकेची. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सचिन. एक जबरदस्त फॉर्म मध्ये असणारा प्लेअर सचिन. पाहूया आपल्या संघासाठी कशी फलंदाजी करतोय सचिन. कोण आहे रे हा गोलंदाज? कोण आहे रे? नवीन गोलंदाज संघातर्फे तिसरं वैयक्तिक पहिलं शतक घेऊन आलेत सुमित. कालच्या सत्रामध्ये चांगली गोलंदाजी होती. संघाची धाव संख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 12 धावा धाव फलकावरती. चला लवकरात लवकर सामना चालू करायचा आहे, उशीर होतोय. नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये सुमित. सुमित यांचा पहिला चेंडू सामना करतील कुलभूषण.
सुंदर चेंडू, सुरेख चेंडू, एक धाव मात्र इथे काय रोखू शकत नाही. एक धावाने संघाच्या धावसंख्येत भर होते. संघाची धावसंख्या मात्र होते 13 धावा. धाव फलकावरती चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिली आहे ब्लॅकस्मिथ रॉयलच्या संघाकडून. सुमित यांचा पुढील चेंडू सामना करतील कुलभूषण. सुंदर चेंडू, सुरेख चेंडू, तितका सुरेख फटका आणि चांगलं क्षेत्ररक्षण इथे पाहायला मिळतंय. एक धाव तर पूर्ण करतायत दोन्ही फलंदाज आणि या एका धावेवरती मात्र समाधान मानावं लागतंय. आणि एका धावेने संघाच्या धावसंख्येत मात्र भर होते. संघाची धावसंख्या होते ती 14 धावा धाव फलकावर. सुमित यांचा पुढील चेंडू सामना करतील सचिन. एक जबरदस्त फॉर्म मध्ये असणारा फलंदाज सचिन, तसंच गोलंदाजही चांगला आहे. या संघाला सातत्याने त्यांची फलंदाजी गोलंदाजी पाहायला मिळते. तोच सचिन बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये. तिसरा षटक प्रगतीपथावर असताना संघाची धावसंख्या झाली आहे ती 14 धावा धाव फलकावर. सुमित यांचा पुढील चेंडू सामना करतील सचिन. एक जबरदस्त गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं तोच. सुंदर चेंडू, झेल होऊ शकतो का? झेलच्या खाली फिल्डर सूरज पकडतोय का झेल? आणि इथे सुंदर झेल पकडलाय आणि मात्र सचिनची खेळी येते संपुष्टात. सचिन बॅक टू द प्रवेलियन. काय गोलंदाजी केली आहे गोलंदाजाने. आतापर्यंत 3 गडी गारद केलेत. आता कोणाला पाचारित करतायत राकेश चांदोरकर पाहूया. नवीन फलंदाज सोहम, मूर्ती लहान कीर्ती महान असा फलंदाज जगदंबा वॉरियर्स या संघाकडून सोहम. सुमित यांचा पुढील चेंडू सामना करतील सोहम. एक नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. मूर्ती जरी लहान असली तरी त्यांची कीर्ती मात्र महान आहे. असेच चांदोरकर आपल्या जगदंबा वॉरियर्सच्या संघाकडून पुढील चेंडू, सुंदर चेंडू, तितका सुंदर फटका. झेल होऊ शकतो का? झेलच्या खाली सागर चांगली कॅच पकडली आहे सागर यांनी. आणि मला वाटतं इथे पुन्हा एकदा फलंदाज बाद होतोय. काय अवस्था झाली आहे या जगदंबा वॉरियर्सच्या संघाची. आतापर्यंत 4 गडी गारद केलेत. काय गोलंदाजी करतोय सुमित आपल्या संघासाठी. सलग 2 चेंडूंवरती 2 गडी बाद करतोय. पाहूया आता मात्र हॅट्रिकचा चान्स आहे सुमित याला. पाहूया सुमित या हॅट्रिकची संधी मिळवतोय का? नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. प्रेम पाहूया सगळ्यांना प्रेमित करतोय का आपल्या फलंदाजीवरती. नाव मात्र प्रेम आहे. फलंदाजीचं प्रेम देतोय का सगळ्यांना? पाहूया. सुमित यांचा पुढील चेंडू सामना करतील मात्र प्रेम. आणि सुमित याला हॅट्रिकची संधी मात्र इथे आहे. पाहूया या हॅट्रिकचा कसा फायदा उचलतायत सुमित. एक जबरदस्त गोलंदाज. सॉरी त्या हॅट्रिकची संधी नाही आहे. 5 बॉल झालेले आहेत. सुंदर चेंडू, सुरेख चेंडू. काय गोलंदाजी केली आपल्या षटकामागे. आणि इथे 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या मात्र होते 14 धावा धाव फलकावरती. जिंकण्यासाठी 12 बॉल 33 धावांची गरज आतापर्यंत आहे. 12 बॉल 33 धावांची गरज. काय गोलंदाजी केली आहे ब्लॅकस्मिथ रॉयल या संघाकडून.
जबरदस्त गोलंदाजी. नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये. संघातर्फे चौथं वैयक्तिक पहिलं शतक घेऊन आले सागर बेनकर. एक जबरदस्त फॉर्म मध्ये असलेला प्लेयर सातत्याने टेनिस क्रिकेट मध्ये पाहायला मिळतो. मट्टबुद्रुक म्हणा, कणकवली म्हणा, दिवा म्हणा, काळा चौकी म्हणा, कुठे कुठे त्या मैदानामध्ये जिथे जिथे मैदान आहे तिथे खेळून आलेला प्लेयर म्हणजे तोच म्हणजे सागर बेनकर. एक जबरदस्त फॉर्म मध्ये असणारा प्लेयर. पाहूया कशी गोलंदाजी करतोय, आपल्या संघाला विजय मिळवून देतोय का. 12 चेंडूंमध्ये 33 धावांची गरज. पाहूया कशी गोलंदाजी करतोय. प्रत्येक षटकामागे 16 धावांची गरज असेल. सागर बेनकर यांचा पहिला चेंडू. सामना करतील. सुंदर चेंडू. झेल होऊ शकतो का. पहिल्या चेंडूवरती झेल मात्र उडालाय आणि इथे झेल सोडतायत आणि फलंदाजाला मात्र मिळाले जीवदान. आता या संधीचा कसा फायदा उचलतात पाहूया. जबरदस्त गोलंदाजीचा प्रात्यक्षिक येते. खूप सुंदर गोलंदाजी करतायत सागर बेनकर आपल्या संघासाठी. का मला चेंडू माझ्या हातात सोपवला अनिकेत कोळंबेकर यांनी. त्याचं मात्र चित्र इथे उभं करतायत ते सागर बेनकर. बॉलिंग मार्कवर पुढील चेंडू. सामना करतील प्रेम. सुंदर चेंडू. सुरेख चेंडू. पंचांचे दोन्ही समांतर. येतो एक अवांतर धाव. या अवांतर धावेने संघाच्या धावसंख्येत मात्र भर होते. संघाची धावसंख्या मात्र होते ती 16 धावा धाव फलकावरती. आतापर्यंत चांगली गोलंदाजी करतायत ब्लॅकस्मिथ रॉयल या संघाचे सगळे गोलंदाज. पुढील चेंडू सागर यांचा. सामना करतील प्रेम. चांगला चेंडू. तितका चांगला फटका. तितकं चांगलं क्षेत्ररक्षणही पाहायला मिळतं इथे. खरोखरच चांगली गोलंदाजी करतायत सागर बेनकर. का मला जिकडे तिकडे आयकॉन प्लेयर म्हणून पाहिलं जातं ज्यांच्याकडे तोच सागर बेनकर गोलंदाजी मार्कवर. सध्याच्या सत्रामध्ये जबरदस्त फॉर्म मध्ये असणारे गोलंदाज सागर बेनकर. पुढील चेंडू हाताळतील. सामना करतील कुलभूषण. सुंदर चेंडू. सुरेख चेंडू. एक धाव मात्र काही रोखू शकत नाहीयेत आणि या एका धावेवरती समाधान मानावं लागतंय आणि या एका धावेने संघाच्या धावसंख्येत मात्र भर होते. संघाची धावसंख्या होते ती 18 धावा धाव फलकावरती. खरोखरच चांगली गोलंदाजी करतायत. कोणते मोठे फटके खेळण्याची संधी मात्र दिली जात नाहीये. पुढील होणारा सामना चांदोरकर ब्रदर्स वर्सेस समर्दी बोस्ते. चांदोरकर ब्रदर्स याने आपलं क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं या सामना झाल्यानंतर. सुंदर चेंडू. तितका सुंदर फटका. एक धाव घेण्यात यशस्वी दोन्ही फलंदाज. दुसऱ्या धावेसाठी धावतायत आणि 2 धावा पूर्ण करतायत. 8 चेंडूंमध्ये 27 धावांची गरज. 4 मोठे फटके आपल्याला मॅच मध्ये आणू शकतात. पाहूया. अजूनपर्यंत कुलभूषण मैदानामध्ये आहेत. पाहूया या संधीचा फायदा उचलतायत का सागर यांचा. पुढील चेंडू. सामना करतील कुलभूषण. सुंदर चेंडू. झेल होऊ शकतो. झेलच्या खाली फिल्डर आणि इथे झेल सुटतोय आणि पुन्हा एकदा कुलभूषणला एक ते जीवदान मिळतंय. सलग 2 झेल सोडलेले आहेत कुलभूषण याच्या आणि 2 वेळा जीवदान मात्र मिळालंय कुलभूषण याला. जबरदस्त रंगतदार सामना पाहायला मिळतोय आपल्याला. दुसऱ्या दिवसातील पहिला सामना. एक रंगतदार सामना. चांदोरकर जगदंबा वॉरियर्स वर्सेस ब्लॅकस्मिथ रॉयल्स या संघामध्ये अटीतटीचा सामना. सागर बेनकर यांचा पुढील चेंडू. सुंदर चेंडू. तितका सुंदर फटका आणि इथे एक धाव घेण्यात यशस्वी दोन्ही फलंदाज आणि 2 धावा पूर्ण करतायत. या 2 धावेने संघाच्या धावसंख्येत मात्र भर होते आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली आहे ती 24 धावा धाव फलकावर. 6 बॉल 23 धावांची गरज. 7 चेंडू आणि 23 धावा.
लक्ष मात्र छोटं आहे पण प्रयत्न करावे लागतील. 24 धावा काय मोठ्या, 3 मोठे फटके आपल्याला मॅच मध्ये आणू शकतात. समर्थ पोमेंडकर आज मात्र त्यांना इथे बाजी लढायची आहे कारण स्वतः एकटेच आहेत ते इथे मैदानामध्ये कालपासूनच बसून होते. मला वाटतं घरी गेलेच नाही आहेत, मैदानातच होते ते, फक्त आंघोळ करायला घरी गेले होते. आणि 70 सगळ्यात आपल्या या ऑक्शन मध्ये सगळ्यात महागडा प्लेअर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं तोच प्लेअर समर्थ पोमेडकर. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. अख्ख्या ऑक्शन मध्ये 71,000 पॉइंटला हा प्लेअर विकत घेतला होता अमरदीप भोसले या संघाने. पण थोडं बॅड लक असल्यामुळे आज त्यांना काही अडथळ्यामुळे त्यांचे प्लेअर इथे उपस्थित नसल्यामुळे त्यांना कमिटीने 8 प्लेअर दिलेले आहेत खेळण्यासाठी. तर त्यांना एकच प्लेअर दिलेला आहे खेळण्यासाठी, जो सुद्धा त्याचं नाव आहे ओमकार सौंदेकर. एक जबरदस्त फॉर्म मध्ये असणारा प्लेअर, काळा चौकीमध्ये गाजवलेले मैदान आहेत त्यांनी. तेच जबरदस्त प्लेअर आपल्याला पाहायला मिळतील आज बॅटिंग मार्कवर. पुढील चेंडू प्रतिकांचा, सुंदर चेंडू, तितका सुंदर फटका आणि इथे कार्तिक कोंबेकर यांच्या हातामध्ये जबरदस्त कॅच. कुलभूषणची खेळी येते संपुष्टात. संघाला बसलेला 5वा धक्का कुलभूषण यांच्या स्वरूपात. बॅक टू द प्रवेलियन. स्वतः संघाचे संघ मालक राकेश चांदोरकर मैदानाच्या आतमध्ये. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत राकेश चांदोरकर साठी. आणि जर राकेश चांदोरकरने 3 बॉल मध्ये 3 षटकार मारले तर विनय कातळकर यांच्याकडून 10,000 रुपयाचं पारितोषिक आलंय. तसंच ओमकार सौंदेकर यांच्याकडूनही 10,000चं पारितोषिक आलंय. तसेच निखिल चांदोरकर 15,000. पाहूया या संधीचा फायदा उचलतात का, एका दिवसाचा हिरो बनतोय का राकेश चांदोरकर. संघ मालक जगदंबा वॉरियर्स या संघाकडून जबरदस्त फॉर्म मध्ये असणारा प्लेअर राकेश चांदोरकर. गावापासून इथपर्यंत ज्याची खाती आहे तोच राकेश चांदोरकर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग मार्कवर. सलग 3 चेंडूंवरती 3 षटकार ठोकले तर 45,000चं पारितोषिक लागलेलं आहे त्यांच्यावरती. पाहूया फर्स्ट प्राइजचे मानकरी ठरतात का. मॅच जिंकायची गरजच नाहीये, 3 षटकार ठोका आणि बाहेर या. सुंदर चेंडू, तितका सुंदर फटका. 45,000चं प्राइज मात्र लागलेलं आहे. पाहूया प्रतीक याला मारायला देतोय का. प्रतीकाने चला राकेश चांदोरकर 45,000. जोरदार फटका आणि देवतोय षटकार. काय बॅटिंग करताय, जबरदस्त फॉर्म मध्ये असणारा प्लेअर राकेश चांदोरकर. संघाचा संघ मालक आपल्या मात्र संघासाठी लढत करतोय. सलग 3 चेंडूंवरती 3 षटकार ठोकले तर 45,000चं पारितोषिक मात्र लागलेलं आहे. आणि समोर आहे तो प्रतीक पानवलकर, याला मात्र षटकार ठोकलाय. जबरदस्त फॉर्म मध्ये असणारा प्लेअर प्रतीक पानवलकर. चला चला पुढे होणारा सामना चांदोरकर ब्रदर्स वर्सेस अमरदीप भोसले. एक अटीतटीचा सामना. आणि या आता झालेल्या सामन्यामध्ये ब्लॅकस्मिथ रॉयल्स वर्सेस जगदंबा वॉरियर्स. प्रतीक पानवलकर मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार ठरलाय. प्रतीक पानवलकर जबरदस्त फॉर्म मध्ये असणारा फलंदाज.